प्रचाराच्या सांगता सभांना अवकाळी पावसाची हजेरी, राजकीय नेत्यांनी पावसात भिजत गाजवल्या सभा, आश्वासनांची खैरात। चाकणच्या सभेत अजितदादांसह दिग्गजांनी मतदारांना घातली साथ। शिवाजीराव आढराव पाटील, अमोल कोल्हेंची मतदारांना भावनिक साथ, सांगता सभेत दिग्गजांनी गाजवल्या सभा, भर पावसात झालेली चाकणची सभा नेत्यांनी गाजवली। अवकाळी पावसाने राजकीय सभा, शेतकऱ्यांची धांदल, उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा, सकल भागात पाणी साचलं, चाकरमान्यांची त्रेधा तिरपी। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सविस्तर। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान 13 मे रोजी होणार आहे। या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे। या निवडणुकीत प्रचाराची शनिवारी सायंकाळी सांगता झाली। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वाघोली येथे सभा झाली। या सभेत नितीन गडकरी यांनी भाजपच्या कामांची आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षी धोरणांची यादीच उपस्थितांपुढे मांडली। पुण्याच्या वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय ठरणार असलेल्या प्रकल्पांची माहिती त्यांनी यावेळी दिली। जेवढं काम काँग्रेसनं 60 वर्षात केलं नाही तेवढं आम्ही 10 वर्षात केलं आहे। आम्ही संविधान बदलू असं म्हणणाऱ्या काँग्रेसनं आणीबाणीच्या काळात संविधानाची मोडतोड केली असा आरोप त्यांनी यावेळी केला। काय म्हणाले नितीन गडकरी, चला पाहूया। आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या स्वप्नातलं पुणे, तुमच्या स्वप्नातले खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि तुमच्या स्वप्नातला भारत निर्माण करणं हेच आमचं स्वप्न आहे। जे काँग्रेसने 60 वर्षामध्ये केलं नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं आहे। आणि म्हणून त्यांच्याजवळ विषय नाही आहे। तुमच्याकडे येतात, खोटा प्रचार करतात की भारतीय जनता पार्टी निवडून आली, एनडीएचं सरकार आलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे। मी लॉ ग्रॅज्युएट आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची शनिवारी सांगता झाली। महायुती आणि महाविकास आघाडीतील दिग्गज आणि प्रमुख नेते गेल्या काही दिवसांपासून प्रचारात व्यस्त होते। शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात प्रमुख लढत रंगली आहे। पवार विरुद्ध पवार असा थेट सामना या मतदारसंघात होत असल्यामुळे दोन्ही पवारांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची मानली जाते। शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी अनेक मुद्दे कमालीचे रंगले। कांदा प्रश्न, महागाई, विकास कामं, निधी ते वैयक्तिक टीका टिप्पणी अशा चहूबाजूंनी फिरलेलं प्रचाराचं वारं शनिवारी शमलं। शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचारार्थ महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही राजकीय आघाड्यांचे प्रमुख आणि दिग्गज नेते मंडळी मैदानात उतरले होते। शरद पवार यांनी मतदारसंघात तसंच अजित पवार यांनी मतदारसंघात एकूण 12 सभा घेतल्या। त्यामुळे मतदारसंघाचं वातावरण चांगलं ढवळून निघालं। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या सांगता सभा झाल्या। महाविकास आघाडीचे उमेदवार यांची सांगता सभा त्यांची जन्मभूमी नारायणगाव मध्ये झाली। या सभेला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भाषण करताना जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला। अमोल कोल्हे यांचं नाटक आता संपलंय या प्रवीण दरेकर यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला। त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीची आठवणही यावेळी त्यांनी उपस्थितांना करून दिली। काय म्हणाले जयंत पाटील, चला पाहूया। आणि त्यात अमोल कोल्हे महाराष्ट्राला एक दिलेला आहे। अमोल कोल्हेंना असं सांगण्यात आलं की अमोल कोल्हे नाटक करतात आणि आता नाटक त्यांचं फ्लॉप झालेलं आहे। अमोल कोल्हे साहेब, तुम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्राला त्यांच्या वेळचा इतिहास जागा करून सांगितला आणि दाखवला। त्याच वेळी अनाजी पंताची देखील महाराष्ट्राला तुम्ही ओळख करून दिली आणि म्हणून आज लोक तुमच्यावर चिडून आहेत, मुठभर लोक तुमच्यावर चिडून आहेत। अमोल कोल्हेंचं नाटक फ्लॉप आहे म्हणतात। अहो, वन्स मोर अमोल कोल्हेंना पडायला लागलाय। इकडे बघा जरा, ही जनता जमलेली आहे, ही वन्स मोरची आहे। अजून एकदा अमोल कोल्हे लोकसभेत, संसदेत जाणार आहेत आणि त्यामुळं मला कोणती शंका वाटत नाही अमोल कोल्हे तुमच्या विजयाची। बरं, आता कलाकारांना उभं केलं, नटाला उभं केलं, नाटक करणाऱ्या माणसाला उभं केलं, तुम्ही काय केलं? नवनीत राणा काय, आम्ही नट तरी उभा केला।
त्या कंगना राणावत कंगना राणावतांची भाषणं ऐका. पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याला, तिसऱ्या वाक्याचा चौथ्या वाक्याला काही संबंध नाही. पण आम्ही ज्या माणसाला उभा केला तो माणूस तत्वाने, निष्ठेनं, प्रामाणिकपणानं लोकांची सेवा करण्यासाठी 5 वर्ष काम करणार आहे. आपल्या सर्वांच्यासाठी आपलं ज्याच्यात उदरनिर्वाहाचं साधन आहे ते बाजूला ठेवून आपल्या सर्वांची सेवा करण्याची ठामपणानं भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अमोल कोल्हे या भागाचा चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. 3 महिन्याने विधानसभा येणार आहे. बाळासाहेबांना विचारा, मी आपल्या पार्टीचा आहे, तुम्हाला वाटेल आपलं सरकार येणार आहे की नाही. 3-3.5 महिन्याने आपलं सरकार येणार आहे. आणि आपलं सरकार येत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघात 12 सभा घेतल्या. आढळरावांच्या प्रचाराची सांगता सभा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजाराच्या मैदानावर झाली. या सभेला जनतेसोबतच पावसाने हजेरी लावली आणि स्टेजवरचे सगळे नेते पावसात भिजलेही. पाऊस थांबल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं. यावेळी बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली. हा नट काही काम करू शकत नाही अशी खरमरी टीका त्यांनी केली. खेडच्या जनतेनं मला मताचं लीड द्या, मग मी तुमच्यासाठी काय करतो ते बघा, असं भावनिक साधही त्यांनी घातली. अमोल कोल्हेंनी उपस्थित केलेल्या बिबट्याच्या प्रश्नालाही त्यांनी यावेळी चोख उत्तर दिलं. त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये माझं तुम्हाला सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला बरेच प्रश्न सोडवायचे आणि ते प्रश्न सोडवण्याच्या करता केंद्राचा निधी आल्याशिवाय हे प्रश्न सुटू शकत नाही. नॅशनल हायवे किंवा बाह्य वळण आपण घेतलं, जर नरेंद्र मोदी साहेबांनी, नितीन गडकरी साहेबांनी पैसा दिला नसता, निधी दिला असता तर काय अवस्था झाली असती. आज चाकणच्या बद्दल पण आमचं जे काही बोलणं झालं, शिवाजीराव पाटलांना पण याच्यातले बरेचसे प्रश्न माहिती आहेत, बाकीच्या सगळ्या माझ्या महायुतीच्या सहकारी मित्रांना माहिती आहेत. आणि त्याच्यामुळं आम्हाला पुढे जाण्याच्या करता फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि घड्याळाच्या शेजारचं बटन दाबण्याची, समोरचं बटन दाबण्याची, 1 नंबरला नाव आहे ना, नाव पण पहिलंच मशीन, पहिलंच नाव, 1 नंबर निवडून पण आले पाहिजे, 1 नंबर दे. राजगुरुनगर मधल्या माझ्या सहकाऱ्यांनो आणि चाकणवासियांनो, खेडवासियांनो, काही करा. या सांगता सभेच्या निमित्तानं आता आपण घरी गेल्यानंतर बाबांनो, काही केलं तरी घड्याळ चाललं पाहिजे. मला या तालुक्यातनं लीड मिळालं पाहिजे. तुम्ही मला लीड मिळून द्या. मी तुमच्या तालुक्याकरता काय करतो ते बघा. मी पुरा तुम्ही दिलेला लीड व्याजासहित कामातनं मी तुम्हाला वसूल करून दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. परंतु तुम्ही, मी शब्दाला जागीन, तुम्ही पण शब्द पाळला पाहिजे, तेवढी माझी विनंती आहे. आज पाऊस पडत होता, आम्ही गप्प बसलो होतो, वर्ण धार लागलेली होती. ही सारखी यायचं दाट, दादा बोला ना, दादा बोला ना, काय बोला. तिथं लोक बसताय. आज महिलांनो, तुम्हाला माझा सॅल्यूट आहे. एवढा पाऊस पडला तरी तुम्ही गेला नाही, जरा वेळ बाजूला गेला, आवाहन केल्यानंतर परत आला. पुरुष मंडळींनो, तुम्ही तर अनेक जण माझ्या बळीराजाच आहे. बळीराजा तर पावसातच असतो, उन्हात असतो, थंडीत असतो, सगळ्या गोष्टी सहन करतो. आता एकच सांगतो जाता जाता, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर 450 बिबटे झालेले. किती? 450. कधी कुठं निघेल आणि कुणावर हल्ला करेल काही सांगता येत नाही. आज का कालच काहीतरी एखाद्या भगिनीवर हल्ला केलाय, त्याच्या आधी एका लहान बाळावर हल्ला केलाय. त्याच्याबद्दल वन खात्याला ज्या सूचना दिल्या पाहिजे त्याच्या संदर्भात वेळ पडली तर सुप्रीम कोर्टाचे वन्यजीव प्राण्यांच्या बद्दल जे काही आदेश आहेत त्याबद्दल पण आम्हाला तिथं जावं लागेल. त्यांना दाखवावं लागेल की आता हे आम्हालाच खायला निघाले, आमच्यावर हल्ले करायला निघाले. बरं, पूर्वी एक बिबट्या मादी असेल तर एखादं त्याचं पिल्लू राहायचं.
गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभेच्या आखाड्यात प्रचाराची चांगली जुगलबंदी रंगली होती। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अनेक दिग्गज आणि प्रमुख नेते मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला होता। 13 मे रोजी होत असलेल्या मतदानात जनता कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे आता पुढाऱ्यांचं लक्ष लागलं आहे। गेले काही दिवस खेड तालुक्याच्या राजकारणासोबतच उन्हाचा पाराही वाढलेला पाहायला मिळाला। 40 अंशाच्या पलीकडे गेलेल्या तापमानामुळे सगळे अगदी होरपळून निघाले। शनिवारी दुपारनंतर खेड तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसानंतर वातावरणात गारवा पसरला, त्यामुळे गेले काही दिवस उन्हामुळे अंगाची काहिली झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला। तर अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे। शनिवारी नुकतीच 4थ्या टप्प्याची निवडणूक प्रचाराची सांगता झाली। पुणे जिल्ह्याच्या विकासात आपलं योगदान कसं श्रेष्ठ हे पटवून देण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षांच्या नेतेमंडळींनी या काळात केला। पण नक्की पुणे जिल्ह्याच्या तसेच पिंपरी चिंचवड परिसराच्या विकास कामांमध्ये कोणाचं योगदान आहे याबद्दल पिंपरी चिंचवड शहरात काही काळ पत्रकारिता केलेल्या सुनील पवार यांनी आमच्याशी संवाद साधला। काय म्हणाले सुनील पवार तेही पाहूया। पिंपरी चिंचवड शहरात तुम्ही गेले अनेक वर्ष पत्रकारिता केलेली आहे, तर शहराचा विकासाचे खरं शिल्पकार म्हणून ज्यांना पाहिलं जातं ते अजितदादांकडे सर्व जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्रातून जे पिंपरी चिंचवड एक मॉडेल सिटी म्हणून जे पाहिले जाते त्यामागे अजितदादांचं प्रमुख भूमिका आहे। तुम्ही कसं बघाल त्याकडे, काय सांगा? गेली जवळजवळ 15-1 वर्ष मी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारिता करतो। पिंपरी चिंचवड शहर हे मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे आणि याचं सगळ्यात जास्त जर श्रेय द्यायचं म्हटलं तर अजित पवारांना देता येईल, कारण त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये सिटीचे डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने केले। जसे मोठमोठे रस्ते असतील, स्मार्ट सिटी, आज पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीमध्ये आहे। BRT असेल, मोठमोठे गार्डन्स असतील, तिथली डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये बरीचशी गावं एकत्रित केली, त्या गावांचा विकास असेल, तिथले रस्ते असतील, तिथं जी आरक्षणं टाकली त्या आरक्षणावरती स्कूल असेल, गार्डन असेल, स्विमिंग पूल असेल, असे बरेचसे तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे डेव्हलपमेंट झाली की आज पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटीमध्ये गणलं जाऊ लागलेलं आहे। आज तिथली स्वच्छता जर आपण पाहिली तर रस्त्यावर कुठेही असं कुठल्याही प्रकारचा कचरा दिसत नाही, रस्ते स्वच्छ असतात, मोठे रस्ते आहेत, मोठे असे ब्रिज बनलेले आहेत। त्यामुळं ही सगळी डेव्हलपमेंट आपण अजितदादा पवार यांनीच केली आहे असं एकंदरीत आपण म्हणू शकतो। अजित पवारांनी आता आळंदी, चाकण आणि राजीवनगर ह्या नगर परिषदा म्हणजे त्यांचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याची एक महापालिका करण्याचं त्यांनी प्राधान्याने त्यांचा मानस आहे। ह्या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही? बघा, अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा ठरत नाही। त्याला कारण असं आहे की खेड सुद्धा एक मोठं ऑटो हब म्हणून ओळखलं जातं। चाकण सारखी MIDC आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे। एक इकॉनॉमिक म्हणजे अर्थकारण जे मोठ्या प्रमाणात फिरतंय हे खूप मोठं आहे इथे। त्यामुळं जर खेड, चाकण आणि राजगुरुनगर ह्या तीनही नगर परिषद जर एकत्र केल्या तर खूप मोठी महानगरपालिका इथे होऊ शकते। त्यामुळे ह्या तालुक्याचा विकास खूप मोठ्या प्रमाणात अजित पवार करू शकतात। ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहराचा विकास त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये केलेला आहे, तिथली महानगरपालिका आज जागतिक दर्जाची असून सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ती ओळखली जाते। त्याच पद्धतीची महानगरपालिका खेडमध्ये होऊ शकते आणि त्या पद्धतीने ओळखली जाऊ शकते। आज इथले रस्ते असतील, मोठमोठे उद्योग असतील, हे चांगल्या प्रमाणात जर डेव्हलप करायचे असेल तर आपल्याला अजित पवारांशिवाय पर्याय नाही, म्हणजेच आपल्याला शिवाजी दादांशिवाय पर्याय नाही, हा मी प्रामुख्याने तुम्हाला सांगू शकतो। चाकण खरं तर आंतरराष्ट्रीय दर्जाची MIDC म्हणून चाकणकडे पाहिलं जातं। बहुराष्ट्रीय कंपन्यांचं मोठं जाळं आहे। हे पाहता स्थानिकांचा रोजगार आणि अन्य काही पायाभूत सुविधांकडे बघता अजितदादांना ते सोयीचं होईल किंवा सोपं जाईल, त्या विकासाच्या दृष्टीनं त्याकडे कसं पाहिलं जातं? बघा, ज्या दृष्टिकोनातून अजितदादांनी खेड ही एक मोठी महानगरपालिका करण्याचं ठरविलं आहे आणि ते नक्कीच करतील। इथून पुढच्या काळामध्ये जर आपण त्यांच्या विचारांचा माणूस म्हणजे शिवाजीदादांचं आपण मतदान केलं तर ही डेव्हलपमेंट अजित पवार नक्कीच करतील। येणाऱ्या काळामध्ये रेल्वेसारखा खूप मोठा प्रकल्प इथे येत आहे, तो प्रकल्प मार्गी लागेल। त्यानंतर चांडोली ते खेडपर्यंत जे मोठा रस्त्याचं रुंदीकरण असेल, मोठी डेव्हलपमेंट होणार असेल, ती घाईघाईने होऊ शकते। याला कारण असं आहे की अजितदादा हे त्यांना फक्त काम आणि काम की डेव्हलपमेंट, विकास झाला पाहिजे। त्यातून काय होतं, सोयी सुविधा निर्माण झाल्याने मोठमोठे कारखाने येतात, नागरिकांच्या सुविधा असल्याने तिथे डेव्हलपमेंट होते, रस्ते मोठे झाल्याने त्या नागरिकरण तिथे तयार होतं। यातून काय होतं, स्थानिकांना रोजगार तयार होतो, कारण स्थानिकांना रोजगार तयार झाला तर तिथल्या स्थानिक लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारते। याच्यामधूनच रोजगार तयार झाला तर डेव्हलपमेंट ही लवकर होण्यास मदत होऊ शकते। म्हणून जर
शिवाजीदादांना आपण मतदान केलं तर येणारी डेव्हलपमेंट ही वेळेच्या लवकर होऊ शकते, हे मी मान्य करू शकतो. आता बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.